दीप अमावस्या, आषाढी अमावस्या. तर आज दिव्यांची पूजा केली जाते. त्यासाठी पूजेची तयारी. हरळी, दुर्वा म्हणजेच दुर्वा, आघाडा, मुरमुरे, लाया, फुले, फळ, तुपाची फुलवात असे पूजेसाठी लागतं सामान आणि आपापल्या पद्धतीने पूजा केली जाते. सायंकाळी दिवे लावले जाते. दिवा लावल्याशिवाय कुठलीच पूजा ही पूर्ण होत नाही. दिव्याशिवाय अपूर्ण असते. देव आपल्याला दिव्याच्या रूपातून पाहत असतो. तर त्याच दिव्यांची आज पूजा करायची आहे. दीप अमावस्याला किंवा आषाढी अमावस्या हे म्हणतात. त्यानंतर श्रावण मास लागतो. तर दीप अमावस्येला कणकीचे दिवे करून पूजा केली जाते व त्याच दिव्यांनी लहान मुलांनाही ओवाळलं जातं. दिवे लावून सगळी पूजा करून घ्यायची आहे. आरती करायची, दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे दिव्यांना. त्यानंतर हात जोडून, हे दीपा, तू सूर्यरूप, अग्निरूप आहे. तेजामध्ये तू उत्तम तेज आहे. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर, असा नमस्कार घालायचा आहे. त्यानंतर श्लोक म्हणायचा आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशकाय दीपक ज्योती नमोस्ते दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार हे बोलल्यानंतर, हा श्लोक म्हणल्यानंतर आपल्या घरच्यांसाठी सुख समृद्धी आरोग्य हे मागायचं आहे.